दिवाळी फराळामधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चकली. तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात चकली भाजणी आणि त्यापासून मस्त खमंग खुसखुशीत अशी चकली करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त काटेरी अशी आपली चकली झालेली आहे आणि आवाज जर ऐकला ना किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. चला तर अशी कुरकुरीत खुसखुशीत खमंग चकली आणि चकली भाजणी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात चकली भाजणी करणार आहोत आणि त्याच भाजणीची मी इथे चकली पण करून दाखवणार आहे. तर इथे मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये बरोबर 1 किलो चकली भाजणी आपली तयार होणार आहे. जर तुम्हाला चकलीचा किंवा चकली भाजणीचं पीठ तयार करण्यासाठीचा असा काही तुमचा व्यवसाय असेल किंवा करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. आणि ही भाजणी करणं पण अगदी सोपं आहे. आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहे. थोड्या साहित्यामध्ये पण ही मस्त खमंग अशी चकली भाजणी आपली तयार होणार आहे. आणि भाजणी जर चांगली झाली तर चकली तर अप्रतिम होणारच आहे. चला तर आपल्या दिवाळी फराळ विशेष चकली भाजणी आणि चकली मस्त खुसखुशीत चकलीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रेसिपीज तर घेऊन येते, पण दिवाळी विशेष मी संपूर्ण दिवस तुमच्यासाठी मस्त मस्त रेसिपीज, मस्त फराळांच्या रेसिपीज घेऊन येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे सगळे व्हिडिओज बघून त्यांना लाईक आणि शेअर पण करा. चला तर आपल्या या चकली भाजणीला आणि मस्त चला तर आपल्या चकली भाजणीला आणि खुसखुशीत मस्त खमंग अशा चकलीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण चकली भाजणी तयार करून घेऊ. तर इथे मी हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा मी अर्धा किलो घेतलेला आहे, किंवा जर वाट्यांनी तुम्ही वाटीने प्रमाण मोजत असाल तर 4 वाटी हा तांदूळ आहे. हा तांदूळ मी एकदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला छान वाळवून घेतलेला आहे. तर हा छान सुकलेला आहे. आता आपण याला भाजून घेऊ. हे तांदूळ आपल्याला खूप भाजायचे नाही आहे, म्हणजे आपल्याला याचा रंग बदलवायचा नाही आहे, पण इतकं छान भाजलं पाहिजे, हाताने तुटला पाहिजे. तांदूळ भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि हे 5 मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे. इथे आपला तांदूळ मस्त मी 5 मिनटं भाजून घेतला. आता तुम्ही बघू शकता थोडासा, अगदी थोडासा रंग बदललेला आहे. इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला 2 वाट्या हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ घ्यायची आहे. जर वजनी प्रमाण म्हटलं तर 1/2 किलो ही आपली डाळ आहे. ही पण मस्त खमंग भाजून घ्यायची. हे पण भाजायला मला 3-4 मिनटं लागलेले आहे लो टू मीडियम गॅसवर. हे पण एका परातीत काढून घेऊ, ज्यामध्ये आपण तांदूळ काढले होते. आता इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. तर 1 वाटी उडदाची डाळ आहे. ही पण खमंग भाजून घेऊ. या भाजणीतले सगळे पदार्थ भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि छान मस्त खमंग थोडंसं भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. ही पण छान भाजून झाली. आता ही काढून घेऊ. त्यानंतर आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहे. हे पण छान भाजून घेऊ. त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा. आता हा साबुदाणा थोडासा फुलतपर्यंत भाजून घेऊ. तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा थोडासा साईज वाढलेला आहे. तर आता हा पण काढून घेऊ. बघितलं, इथे आपण बरेच कमी साहित्य वापरले आहे, म्हणजे तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, पोहे आणि साबुदाणा इतकंच वापरलेलं आहे. यामध्ये आपण ज्वारी, उडीद डाळ हे वापरलेलं नाही आहे. म्हणून मी म्हटलं की हे आपण कमी साहित्यात आपण ही भाजणी तयार करणार आहोत. त्यानंतर इथे मी 15 ग्राम धणे किंवा 1/2 वाटी धणे म्हटलं तरी चालेल आणि त्याच्या अर्धे जिरे घेतलेले आहे. तर जिरे थोडे कमी वापरायचे, कारण जिऱ्याने थोडासा कडवटपणा येऊ शकतो. म्हणून धणे जास्त आणि जिरे त्याच्या अर्धे. आता हे सगळे साहित्य आपले भाजून झालेले आहेत. आपण याला मिक्स करून घेऊ आणि ही दळून आणू.
तर भाजणी दळताना ही गिरणीतूनच दळून आणायची आणि दळताना पिठावरती किंवा गव्हाच्या पिठावरती न घालता एक तर तुम्ही बेसनवरती घालू शकता किंवा आधी जर भाजणी दळली असेल आणि त्यावरतीच घातली तरीही चालणार आहे. म्हणजे गिरणीवाल्याला सांगायचं भाजणीवर भाजणी दळा, नाहीतर डाळीवर भाजणी दळा, पिठावरती भाजणी दळू नका. नाही तर मग ते पिठाचा कण येतो आणि मग आपली जी चकली आहे ती खुसखुशीत होत नाही, चिकट होते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी मस्त दळून आणलेलं आहे. आता आपल्याला या संपूर्ण भाजणीची चकली करायची नाही आहे. मी इथे थोडं प्रमाण घेणार आहे. तर इथे मी 3 वाटी प्रमाण सांगणार आहे, 3 वाट्यांचं प्रमाण सांगणार आहे. त्यासाठी इथे मी एका मोठ्या पॅनमध्ये 3 वाटी पाणी गरम करून घेणार आहे. तर जेवढं प्रमाण आपण पिठाचं घेणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे इथे मी 3 वाटी भाजणीचं पीठ घेणार आहे, तर 3 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊ, 2 चमचे तिखट घालू. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कितपत तुम्हाला तिखट चकली पाहिजे त्याप्रमाणे. अर्धा चमचा ओवा घालून घेऊ आणि तो असा क्रश करून घालू. ओवा थोडाच घालायचा, नाही तर चकली कडवट लागते. चवीपुरतं मीठ. त्यानंतर इथे 3 चमचे तीळ घालून घेऊ. म्हणजे 1 कपाला मी 1 चमचा तीळ याप्रमाणे 3 चमचे घालून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये 1 पळी किंवा 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. इथे तेलाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे. 1 टेबलस्पून, आता 3 वाट्यांना मी 1 टेबलस्पून घातलेलं आहे. जर तेल थोडंही जास्त झालं तरीही चकली तेलामध्ये विरघळू शकते. म्हणून जेव्हा आपण चकलीसाठी उकड काढतो तर तेव्हा तेल फार कमी घालायचं. आता आपल्या या पाण्याला मस्त उकळी आली आहे. यामध्ये आपण पीठ घालून घेऊ. तर हे भाजणीचं पीठ आपण 3 वाटी यामध्ये घालून घेऊ आणि लगेच मिक्स करायला घेऊ. हे छान मस्त एकजीव करायचं. तुम्ही बघू शकता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला उकड काढून घ्यायची आहे. तर इथे कमी गॅसवर, अगदी लो गॅसवरती 2 ते 3 मिनटं याला झाकून आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. इथे 3-4 मिनटं झाली आणि आपण झाकण काढून बघितलेलं आहे. हे छान परत एकदा मिक्स करून घेऊ आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 5-7 मिनटं असंच ठेवायचं आहे. इथे मी हे 5 मिनटं ठेवलं. आता ही उकड आपण एका परातीमध्ये काढून घेऊ किंवा अशा पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे गरम असतानाच मळायचं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही. जर थंड झालं तर आपल्याला हे मळता येणार नाही आणि पीठ जे आहे ते कडक होईल. आता एक टिप अशी की जेव्हा तुम्ही भाजणी कराल किंवा चकली कराल तर संपूर्ण भाजणीची चकली एकदाच करू नका, कारण ही भाजणी आहे ही जास्त पाणी शोषून घेते, पाणी पिते. त्यामुळे पीठ जे आहे ते थोड्या वेळाने कडक होतं. म्हणून थोड्या भाजणीची चकली करा. किंवा जर तुम्हाला भरपूर एकदाच करायची असेल तर थोडी उकड काढा आणि जी उकड आहे तर ती झाकून ठेवा. थोडं मळा आणि लगेचच्या लगेच चकली करून घ्या. मी इथे हे छान ग्लासच्या सहाय्याने मस्त हे मळून घेत आहे. हे अतिशय गरम आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ग्लासने करायचं आणि मग या पद्धतीने हाताने छान मळून घ्यायचं आहे. हे मी मस्त छान मळून घेतलेलं आहे. आता यामधला थोडासा गोळा घ्यायचा
आणि हा पण परत छान मळून घ्यायचा. जर तुम्हाला हा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं. आता हा थोडा गरम आहे त्यामुळे हा व्यवस्थित केला जातो, पण जेव्हा जसा तो थंड होईल तसं ते जास्त कडक होत जातं. मग काय करायचं, थोडंसं 1-2 चमचे पाणी यावरती घ्यायचं, परत थोडंसं मळायचं आणि छान हे जे पीठ मळून झाल्यानंतर या अशा साच्यामध्ये भरून घ्यायचं. भरताना टाईट भरायचं, नाही तर मग मध्ये एअर पॉकेट जर आला किंवा मध्ये हवा जर आली तर चकली तुटते. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं, छान टाईट भरून घ्यायचं. आणि उरलेलं पीठ असं या पद्धतीने झाकून ठेवायचं. आता मस्त आपण चकली तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान काटेरी चकली होत आहे आपली. छान पडत पण आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपली चकली तयार आहे. याचप्रमाणे आपण सगळ्या चकल्या तयार करून घेऊ आणि आता हे तळून घेऊ. इथे मी मस्त तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता आपल्याला हे मीडियम गॅसवर या चकल्या तळून घ्यायच्या आहे. जर तुम्ही असं ताटावरती टाकत असाल चकल्या तर अशा उलटण्यानी तेलामध्ये सोडायचं. जर तुम्हाला हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने पण सोडू शकता, किंवा पेपरवरती टाकायचं आणि पेपर उचलायचा, ती हातावर घ्यायची चकली आणि या पद्धतीने इथे मस्त टाकून घ्यायचे आणि तळून घ्यायच्या. तर या दोन्ही बाजूनी छान खरपूस अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊ. आता तळतानाच्या टिप म्हणजे काय, तर जेव्हा आपण चकली टाकतो त्याला 1-2 मिनटं अजिबात हलवायचं नाही. थोडीशी ती कडक होत आली की त्यानंतर त्याला पलटवायचं. जर ती थोडी नरम असतानाच आपण याला पलटवलं तर ती तेलामध्ये तुटते. म्हणून जर आपल्याला छान गोल अशा चकल्या पाहिजे असेल तर थोड्या वेळाने याला पलटवायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असं छान खमंग तळून घ्यायची. आपली चकली तळून झाली हे कसं कळणार, तर जेव्हा तेलाचे बुडबुडे हे कमी होत आले तेव्हा समजायचं की आपली चकली तळत आलेली आहे. मग बघायचं रंग आपल्याला कितपत डार्क पाहिजे, त्याप्रमाणे तेवढा डार्क रंग येतपर्यंत आपण ही तळून घ्यायची आणि काढून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता चकलीतले बुडबुडे सगळे गेलेले आहे आणि छान तेल शांत झालं. याचा अर्थ आपली चकली पण तळून झालेली आहे. आता ही आपण अशा ताटावरती काढून घेऊ आणि ताट अशी थोडीशी स्लँटिंगमध्ये ठेवू, म्हणजे एक्सेस जे तेल आहे ते सगळं खाली निथळेल. किंवा तुम्ही या चकल्या जाळीवर पण काढून ठेवू शकता, म्हणजे एक्सेस ऑइल सगळं निघेल. तर आपल्या अशा मस्त खमंग खुसखुशीत चकल्या तयार आहे. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे ही चकली, हाताला अजिबात तेल लागत नाही आहे. आता मी ही तोडून दाखवते. झाल्या ना मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत. तर या पद्धतीने या चकल्या नक्की करून बघा. तुम्ही बघितलात किती मस्त अशी चकली तयार झालेली आहे आणि चकली माझी पर्सनल फेवरेट आहे. मला चकली अतिशय आवडते. तर ही चकली चांगली व्हावी, खुसखुशीत व्हावी, खमंग व्हावी यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. तर ही खमंग खुसखुशीत चकली या दिवाळीमध्ये नक्की करून बघा. आणि हो, इथे आपण जी भाजणी तयार केलेली आहे तर त्याचा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर ते पण तुम्ही इथे करू शकता आणि जर त्याचा उपयोग झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.